ऐतिहासिक अंबरनाथ शहर को मिला नाट्यगृह का तोहफा। मराठी रंगमंच तथा फिल्मों के प्रसिद्ध कलाकार अशोक सराफ द्वारा स्वर्गीय आनंदी के नाट्य मंदिर का हुआ लोकार्पण। दीपावली के शुभ मुहूर्त पर रविवार की शाम अंबरनाथ के सर्कस ग्राउंड पर एक भव्य तथा सुसज्जित एवं आधुनिक नाट्यगृह का उद्घाटन फिल्मों और मराठी रंगमंच के प्रसिद्ध कलाकार पद्मश्री अशोक सराफ तथा महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के हाथों संपन्न हुआ। इस समय सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे भी उपस्थित थे, जिनके प्रयासों से अंबरनाथ वासियों को नाट्यगृह की सौगात प्राप्त हुई। इस मौके पर उप मुख्यमंत्री ने शहर के विकास की प्रशंसा की तथा लाडली बहन योजना बंद नहीं होगी ऐसी गवाही दी तथा नाट्यगृह के प्रांगण में लोक शाहीर अन्ना भाऊ साठे की प्रतिमा स्थापित करने का वादा किया। इस समय मराठी रंगमंच के वरिष्ठ अभिनेता महेश कोठारे, मकरंद अनासपुरे, विजय गोखले, उषा नाटकर, अलका कुबल आदि उपस्थित। करोड़ों रुपए की लागत से बने इस नाट्यगृह के साथ साथ स्थानिक सांसद तथा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबरनाथ शहर की पानी समस्या, आरोग्य तथा शिक्षा की ओर भी ध्यान दे तो अंबरनाथ वासियों की समस्या हल होगी। अंबरनाथ नगर परिषदेचे धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिर या ठिकाणी याचं लोकार्पण झालंय असं आम्ही जाहीर करतो। डॉक्टर श्रीकांत शिंदे स्टेजवरचे माझे सगळे कलाकार मित्र आणि मैत्रिणी या सगळ्यांना माझा मानाचा नमस्कार। माननीय नामदार श्री एकनाथ भाऊ शिंदे, श्री श्रीकांतजी शिंदे खासदार, आमचे सर्वांचे लाडके पद्मश्री महाराष्ट्र भूषण आमचे मित्र जवळचे खूप श्री अशोक सराफजी, जिच्याबरोबर माझे खूप असं जवळचं नातं आहे। सासू असली तरी ती किती माझी जवळची सगळ्यांना माहिती, ती आऊ उषा नाडकर्णी आणि माझे सगळा मित्र परिवार मकरंद, सिद्धू, संतोष, विजय गोखले आणि अंबरनाथची कन्या आणि सून विशाखा सुभेदार, माननीय अशोक पत्केजी आणि ज्यांच्यामुळे इथे आलो आम्ही ते आमचे सगळे आयोजक प्रदीप ढवळ सर, मंगेश देसाई, सगळ्यांचे मी आभार मानते। अंबरनाथ हे ठाण्याच्या धर्तीवर ज्या ज्या वास्तू अंबरनाथ मध्ये होत आहेत आणि त्या वास्तू होण्यासाठी जे मैदान किंवा त्या जागा आम्ही रिझर्व ठेवल्या ते आमचे मुख्य अधिकारी जे पूर्वीचे मुख्य अधिकारी यांनी सगळ्यांनी, आमच्या अंबरनाथचे सगळे नगरसेवक, शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, इतर पक्षाचे पदाधिकारी यांनी मदत केली। मी स्वतः नगराध्यक्ष असताना अनेक जागा रिझर्व ठेवल्या, कारण त्यावेळेस पैसे नव्हते तर आम्ही त्याला फक्त कंपाऊंड टाकू शकलो, म्हणून त्याच्यावर अनेक मोठ्या वास्तू आज उभ्या राहत आहेत। मी जास्त वेळ नाही बोलणार, परंतु स्वतः शिंदे साहेब इथे आहेत, तुम्ही ही मंडळी, सराफ साहेब इथे दादा कोणके वर्षातून 2दा यायचे। अनेक दिग्गज कलाकार या अंबरनाथ मध्ये येतात, आम्ही त्यांचं स्वागत करतो, त्यांना कार्यक्रमाला बोलवतो आणि त्यांचं मार्गदर्शन मिळतं। त्या अंबरनाथकर खूप कला रसिक आहेत, खूप तुमच्यासारख्यांवर प्रेम करणारे आहेत आणि म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जो प्रयत्न केला आम्ही सगळ्यांनी त्याला साथ दिली, म्हणून आज हे भव्य दिव्य नाट्य मंदिर अंबरनाथकरांना आपण सुपूर्द करण्याकरता इथे आलात। मी खरोखर अंबरनाथकरांतर्फे तुम्हा सगळ्यांचा मनापासून धन्यवाद देतो, आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एवढे सगळे कलावंत आज या ठिकाणी एका मंचावर आणण्याचं काम त्यांनी केलंय। आज उद्घाटनाला धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाचं हे नाट्यगृह झालंय आणि नाट्यगृहाच्या उद्घाटनाला पद्मश्री अशोकजी सराफ आलेले आहेत। ते पद्मश्री पण आहेत आणि महाराष्ट्र भूषण पण आहे। मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोकजींना आपल्या महाराष्ट्र सरकारने दिला। धर्मवीर 2च्या लॉन्चला देखील ते आले होते आणि अशोकजींच्या बद्दल काय सांगायचं आपल्या सगळ्यांना माहित आहे। कलेत बाप, मनाने साफ, महाराष्ट्राचा भूषण अशोक सराफ।
तुमच्यासारखं थोडं थोडं मी शिकतो आहे.